नमस्कार, मी असलम शेख. आपण पाहत आहात DSM न्यूज नेटवर्क. सत्य, विश्वास आणि जनतेचा आवाज. सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, प्रशासनाच्या हालचाली आणि जनतेशी संबंधित प्रत्येक बातमी आम्ही प्रामाणिकपणे आपल्यापर्यंत पोहोचवत राहू. आपल्या प्रेम आणि विश्वासामुळे DSM न्यूज नेटवर्क सातत्याने पुढे वाटचाल करत आहे. आता पाहूया आजची महत्त्वाची बातमी. गाव आणि पोलीस प्रशासन यांच्यातील समन्वय अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने धारूर पोलीस स्टेशन येथे नवनियुक्त पोलीस पाटलांचा रुजू कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. बीड जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या पोलीस पाटील भरती प्रक्रियेत यश संपादन केलेल्या उमेदवारांची नियुक्ती आदेश प्राप्त झाल्यानंतर आपल्या सेवेला अधिकृत सुरुवात केली. धारूर, केज आणि अंबाजोगाई तालुक्यातील धारूर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील विविध गावांतील नवनियुक्त पोलीस पाटील यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान धारूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे यांनी सर्व नवनियुक्त पोलीस पाटलांचे स्वागत करून त्यांना जबाबदारीची जाणीव करून दिली आहे. गाव पातळीवर कायदा व सुव्यवस्था राखणे, सामाजिक सलोखा टिकवणे आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे ही पोलीस पाटील पदाची महत्वाची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक वाघमोडे म्हणाले, पोलीस पाटील हा गावातील प्रशासन आणि नागरिक यांच्यातील विश्वासाचा पूल आहे. गावात एखादी समस्या निर्माण होण्यापूर्वी ती समजून घेणे, लोकांशी संवाद साधणे आणि शांततेचे वातावरण टिकवणे ही सर्वात मोठी जबाबदारी आहे. कायद्याचा आदर, पारदर्शक कामकाज आणि लोकांशी जिव्हाळ्याचे नाते ठेवले तर गाव सुरक्षित आणि सक्षम बनते. पोलीस प्रशासन नेहमी तुमच्या पाठीशी उभे राहील. यानंतर नवनियुक्त पोलीस पाटलांना कायदेशीर जबाबदाऱ्या, आपत्कालीन परिस्थितीतील भूमिका तसेच गावातील संवेदनशील विषय हाताळताना संयम आणि सजगता ठेवण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. नव्या जबाबदारीची जाणीव ठेवत नवनियुक्त पोलीस पाटलांनी गावाच्या विकासासाठी, सामाजिक ऐक्यासाठी आणि सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. धारूर पोलीस स्टेशन परिसरात यावेळी उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. ग्रामीण भागातील कायदा आणि सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी ही नियुक्ती महत्वाची ठरणार असल्याची भावना उपस्थितांमधून व्यक्त करण्यात आली. आता या शब्दांसह आपल्या सर्व प्रेक्षकांचे पुन्हा एकदा मनापासून आभार. आपल्या परिसरातील बातम्या, समस्या किंवा सामाजिक उपक्रम आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी DSM न्यूज नेटवर्कशी संपर्क साधा. मी असलम शेख DSM न्यूज नेटवर्क साठी आपली रजा घेतो. पुन्हा भेटूया नव्या बातम्या, ताज्या अपडेट आणि सत्य घटनांसह. तोपर्यंत पाहत राहा DSM न्यूज नेटवर्क.